ना हरी बघा शेतकऱ्याच्या काय हाल अपेष्टा चालल्या आता. विजा कडकडतात आणि हवा पण खूप सुटली. ज्वारी आता अशी जमिनीला पडायला लागली. खूप छान आलं पीक. आता खर्च केल्याशिवाय तर पीक छान येत नाही. पाणी हे खुरपण आहे, डवरणं आहे. इतकी ज्वारी चांगली आली. पण आता ही निसर्ग जेव्हा आमच्या घरात जाऊ देईल तेव्हा खरं. आता तोंडातला घास आहे बघा ह्यो. आता तोंडातला चावल्याला घास जसा आपण पोटात गिळतो खातो, पण आता हे आलेलं पीक शेतकऱ्याला खाऊ देईल असं तर काय वाटत नाही. कारण सोसाट्याचा वारा आहे, गारपीट होण्याची शक्यता आहे. बघा आता हे किती छान पीक आलेलं आहे. तिकडं हरभऱ्याचे बुचाड लागले तर सुड्या लागल्या आता. आणि बघा आपण बघू शकता गव्हाचं सर्व काही काढणी चालू आहे. रानात गव्हाच्या पेंढ्या पडलेल्या आहेत. आणि वातावरण असं झालेलं आहे की काही समजत कारण नेमकं काय करावं. एवढा सोसाट्याचा वारा चालू आहे. आता या वाऱ्याच्या आणि पाण्याच्या तडाख्यातून जर बचलं तर हे आमचं शेतकऱ्याचं पीक आहे बघा. नाही तर याचं काही खरं नाही. अशा टायमात गारगुंडाही होऊ शकतो. आणि गारगुंडा जर चालू झाला एकदा आणि वारा आणि पाणी म्हटलं की ही जमिनील जग सगळी ज्वारी टेकणार आहे. आणि एकदा का जमिनील ज्वारी टेकली की मग एवढी मेहनत केलेली सगळी आमची वाया जाणार आहे. म्हणून काय करावं, शेतकरी खूप हतबल झालेला आहे. जगाचा पोशिंदा आज निराश आहे. कारण हे बघा आपण बघू शकता बिकट आहे. आता ही आजच ज्वारी पडण्याची शक्यता आहे. अशी जर ज्वारी भूमीवर जमिनीवर टेकायली उठायली झोपायली उठायली तर करता काय आता. ते असं हवा भयंकर हवा आहे. पाणी पण चालू होण्याचा अंदाज दिसायला लागलेला आहे. अवघड आहे शेतकऱ्याचा. आता शेतकऱ्याला झोप येत नाही बघा. कारण लोकांचे पैसे काढलेले असते तर आणि त्या पिकाच्या जोमावर शेतकरी पैसे काढतात की आपल्याला एवढं पीक होईल असं शेतकरी म्हणतो. पण आता होईल याची काय गॅरंटी आहे असं म्हटल्याच्या नंतर बघा आपण बघू शकता हे हवा आणि पाणी आणि गारपीट पण चालू होतं आहे असं वातावरण